चल बाई, पटकन पटकन आता आवरते, एकदा झाडून घेते. हे भांडे आहेत माझे घासायचे, भांडे घेते घासून. भांडे लावले, बरं झालं. आता क्रॉकरी राहिली लावायची. ते याच्या पहिले पटकन हातपाय घेतपाय धुवून मस्त साडी गिडी घालून तयार राहते. सकाळपासून आंघोळ केली, पण आता मला स्वतःच वाटून नाही राहिलं मी आंघोळ केली. सगळं कचकच झालं. तरी सतुबाईने चांगलं ठेवलं तर घर, काही हे नाही केलं, पण तरी आता थोडंसं काम झाले हे होतेच. आंघोळ करतोय ना डबल. नाही, पहिले भांडे घासून घेतो ना, भांडे राहिले एवढे मोठे. राणीला आणायला लागेल ना बस स्टँडवर. किती दिवस झाले बाई, सगळे काम जसे मिस चालते. आज राणी चंद्राणीच्या पप्पाच्या आवडीचा स्वयंपाक बनवला, दोघे जण खुश होतील. उद्या मला राणीच्या ट्युशनलाही जावं लागेल. त्या टीचरची भेट घेतल्या जाते. चल बाई, पटपट आवरू का अजून येतील हे. ते रॅक मला देऊन द्यायला लागेल. तर भांडेवाल्या मावशीला देऊन देतो, त्याला फोन करायला लागेल मला आणि ते रॅक देऊन देतो. नाही तर जाऊ दे, गावालाच देऊन देईन. गावाला लागतेच, नाही तर त्या जुन्या स्वयंपाक खोलीत ते मीनाताई स्वयंपाक करतात तर ते रॅक पाहिजेच. जाऊ दे, मग गेले दिल्यापेक्षा गावातच देईन पाठवून. चल बाई, पटकन पटकन राणी येतेच. मग काय, तिला जेवण खाऊन करून ट्युशनला पाठवलं की तिचे बाबा येतात 6 वाजेपर्यंत. चल, माझं झालं पाहिजे पटकन पटकन. आली का राणी? अरे ये सीमा. अगं, मला वाटलं राणीच आली का. अगं, कधी आली तू? मागच्या वेळेस माझ्या इथं किती पार्टी होती, त्यावेळेस तू इथं हजर नव्हती. मी आली होती बोलवायला. तुझी ते गावाकडली ननद होती. हो, मी गावाला होते. आणि का गं, तू ते किचनचं फर्निचर केलं मी बघितलंच नाही. वाव, छान केलं ग. हा, फ्रीज पण छान आहे. हो का ग, ती भांडेवाली म्हणत होती तुझ्या इथं नाही म्हटलं म्हणे तुझ्या नंदेनी. मग तू आता आली तर त्यांना सांगू का? नाही, आता मला काही गरज नाहीये भांडेवाल्यांची ना कपड्यांची. कपड्यांचं कसं मशीन मध्येच धुतल्या जातात आणि भांडे वगैरे मी करते घरीच. म्हणजे तू भांडे घासणार का बाई ग? अगं, हिवाळ्याचे हात कसे होतात. आणि झाडू पोछा? अगं, त्यात काय. काय नाही, आमच्या गावाकडे तर सगळेजण घरीच करतात. मी पण आता घरीच करत जाईल. उगाच ग, काय काम आहे का, आपण कुठं जॉबला जातो का काय, घरीच तर असतो. आणि होते ना, झालं नाही तर वेगळी गोष्ट. होते माझ्याकडनं, होते ऍडजस्ट होते, मी करते सगळं घरी. मी सांगितलंय त्यांना, मगाशी दिसल्या होत्या त्या ताई मला, तर म्हटलं मी तुमचा हिशोब करायला या म्हटलं. आधीचे काही दिवस आहेत त्यांचे झालेले, त्यांना म्हटलं आपण हिशोब करून घेऊ, नंतर कधी काम पडलं तर सांगेल म्हटलं मी तुम्हाला. बाई बाई, म्हणजे तू घरीच करशील का बाई ग? अरे, तू गावाला का होती का एवढ्या दिवस? ते माझ्या जाऊला बेड आहे ना, तर म्हणून थांबली होती मी त्यांच्याकडे. त्यांचा सेकंड प्रेग्नन्सी आहे ना, तर त्यांना थोडासा त्रास होत आहे, तर त्यांना बेड आहे म्हणून थांबली होती मी. बाई ग, त्या गावंडळ जाऊला. आणि तू काय केलं मग तिथे राहून? तिनेच तुझी सेवा केली असेल. गावंडळ वगैरे असं नको बोलू. माझ्या जाऊ आहेत त्या साध्या. त्या गावाकडे राहतात, साध्या आहेत, थोड्या शिकलेल्या नाहीये, त्यामुळे त्या थोड्याशा पण मनाने खूप चांगल्या आहेत त्या. त्यांना असं नको बोलत जाऊ. सॉरी सॉरी. नाही, तसं काही नाही सॉरी, पण आपल्यापेक्षा मोठे आहेत ना त्या, आणि खूप समजूतदार आहेत म्हटलं. हो, खूप समजदार आहेत. आणि असं काही नसते जो व्यक्ती शिकलेला आहे, चांगले कपडे घालते, खूपच स्टँडर्ड बोलते म्हणजे तो चांगला आहे, तसे काही नसते. त्यांची भाषा साधी आहे, पण त्यांचे विचार खूप उच्च आहेत. म्हणतात तूच तर म्हणायची ना आधी, तूच तर सांगायची ना त्या अडाणी आहेत, गावाकडले आहेत म्हणून म्हटलं. नाही, तेव्हा मी स्वतःच अडाणी विचार होते माझे. मी स्वतःच मूर्खासारखी वागत होती, म्हणून असं मी बोलली होती. पण मी अनुभवलं, ते खूप चांगले आहेत ते. अगं बस ना, चहा करते. नको ग बाई, तू तर हे गावाकडलंच लावलं. घरात कोणी आलं तर बसा बसा चहा करते. तुझी कामं चालू होते ना. अगं, गावाला राहिले तर गावाची संस्कृती थोडीशी शिकली म्हटलं मी. तिथे ना ती कोणी येऊ, त्याला चहा नाही काय तर सोपसुपारचा डब्बा तरी समोर दिला जाते. आता आपल्याकडे आहे ना, बस ना, चहा घे, नाश्ता घे. नाही नाही, नको, मी सहज आली होती. हो का, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. भैया मंदाला काय झालं का, डोक्यावर पडली काय? अडाण्यासारखी त्या खेड्यातल्या लोकांसारखीच करून राहिली, बसा आणि चहा प्या आणि करा. जाते बाई मी. अगं, तू किटी पार्टीला येशील का? आज ना संध्याकाळी आहे. नाही, म्हणजे मला आज राणीचा होमवर्क पण घ्यायचा आहे आणि माझ्या घरातले थोडेसे कामं पण राहिले, त्यामुळे किटी पार्टीला वगैरे नाही जमणार माझं. बाई, किती बोरिंग झाली का तू त्या गावाला जाऊन? नुसतं नुसतं घरेलूच झाली, घरगुती बाई. सीमा, तसं काही नसते. स्वतःच्या घरची कामं करणं, मुलांची काळजी घेणं, नवऱ्याच्या आवडीचा स्वयंपाक बनवून ठेवणं, याच्यात काही अडाणीपणा नाहीये, ते आपलं काम आहे. आणि उगाच ते राहू देऊन किटी पार्टी करत बसा आणि उगाच याच्या त्याच्याविषयी गॉसिप करा, त्याच्यात कसला स्टँडर्डपणा आला ग? हा, ओके ओके, तू करते. धुण्यावाली, भांड्यावाली, झाडू पोचावाल्या सगळ्या बंद केल्या ना, आता तूच कामवाली झाली ग बाई. कर बाई, कर कामं कर, आम्हाला किटी पार्टीला जायचंय. माझी पार्लरला अपॉइंटमेंट आहे ना. हो का, ठीक आहे, ये मग. बाई, मंदा डोक्यावर पडली. हे तर नुसतं अडाण्यासारखीच बोलून राहिली. इथं त्या साठवटे काकू सारखंच झालं. 60 वर्षाच्या आहेत त्या काकू, ठीक आहे त्यांच्या वयानुसार. ही तर मंदा त्यांची पेक्षा जरा जास्तच झाली. चल चल, सर्वांना सांगते ना, मंदा गावावरून आली, गावातलीच झाली. मला चहा प्यायला बसवलं.
या सीमाच्या कुठून नांदी लागू. चल बाई, माझे कामावर आले, आणखी ते येतील. माझा तसं असाच अवतार राहील. छान आज मस्त साडी घालते. त्यांनी मला घेऊन दिली होती ना ती येल्लो रंगाची, तीच घालते. पहिले भांडे घासून घेते. भांडे घासले की जास्तीत जास्त किचन मध्ये पसारा दिसत नाही. भांडे असले ना खूप किचन मध्ये पसारा दिसते. चालले वाटे बाई कुठे. अहो मी काय म्हणतो. काय म्हणता? अहो म्हटलं सकाळचं काही काम धाम आहे का? काही कुठे चालले गेले का? जात असाल तर आताच हुकून टाका. सकाळी तुम्हाला रश्मीच्या अंग जावं लागते. काहून? कासाठी? काय कार्यक्रम आहे का तिच्या घरी? फोन आलता का बाईचा? नाही, तिचा फोन आलता बाबाला म्हणा मला घ्यायला या. काहून? काही भांडण गिणं झाले का? काहून असं अचानक? कोण म्हणजे तब्येत गिबेत बरोबर आहे ना बाईची? काय दुखते गिकते का तिचं? अव येतो म्हणे तशी. आता 2 दिवसासाठी पोरगी येणार नाही का तशी? का काही दुखलं की काही झालं की लागते काय? तशीच येतो म्हणे. 2-4 दिवस राहिले. आई म्हणे तुमची आठवणच आली मला. तिनं मग तिच्या सासूला विचारलं. ती सासू म्हणे जाय. ते पाहुण्याचं काय रेकाम पण नाही. तर मग ते म्हणे बाबा येतील का? म्हटलं हो येतील, नाही तर काय तर येतात म्हटलं. तू तर तयारी करून ठेव. जा जसा काय मग. असं का? मग जातो ना. काय घोर आहे मला? काय मी काय इकडे लावून देतो माझ्या कामाची लिंक. मला काय काय बरं सकाळचा कोण म्हटलं का बाई ना? हो ते म्हणे जशी सकाळी म्हणे 9-10 वाजता पाठव म्हणे आई असं म्हणे. चालते ना. हो जातो ना मग मी. तेच म्हटलं नाही बा. आता कुठे चालले ना तर जाता येता ना थैली देतो मी. भाजीपाला घेऊन या, काही फळं घेऊन या. घरी काहीच नाही ना. पोरगी आली तर मग भाजी गिजी लागत नाही. साजरा हिरवा भाजीपाला आणा. आता मस्त येते सलाद गेला. तिला तर लय आवडते. ते पनीर आणजा माय. तिला बोललं त्या पनीरच्या भाजीचं 70 आहे. ते मग करते बी साजऱ्या. घेऊन या म्हटलं आता. सकाळी आली ना मग ती आली की ते सांगते मग काय काय आण लागते मग ते आणीन. नाही पहिलेच घेऊन या. मग ते बोलते म्हणते मी आली कीच आणता म्हणते. आणि मी नसली की मग काय खाता म्हणते तुम्ही. खात ना, आणत ना, चांगलं चांगलं करून खात ना, अशी करत राहते. त्याच्यापेक्षा आजच घेऊन या. मग तिला वाटते आदिलच आहे. बरं ते थैली दे मग. बरं थांब मी पहिले वावरात जाऊन येतो. मी मोटर चालू करून दिलाय. मी वावरात चाललो होतो. मग येतो मग 15 मिनिटात घरी येतो मोटर बंद करून. आणि मग जातो मग. आणि ते काही सामान गिमान असेल आणायचं काही असेल तर ते बी दे लिहून एका चिठ्ठीवर. समजा घेऊन येतो लेख मग. हा चालते. हे दयन काय काढलं? अव तिला रोडगे आवडतात. मधल्या एखाद्या दिवशी रोडगी करल्या जाते. 2-3 दिवसासाठी ती येऊन राहिली. मधला अंडी करून ठेवा सगळं. म्हणून म्हटलं एक दिवस रोडगे करता येतात, एक दिवस लाडू करता येतात. लाडू संजय बांधल्या जातात. अजून काही एखाद्या दिवशी ते करते तिचं काही. काय 2-3 दिवस राहतो म्हणते. राय ना 2-3 दिवस सही. बरोबर आहे. घरी कामा धाम राहतात. जाऊ दे तिच्या हिशोबानं जितके दिवस राहील तितके. बरं मी येतो वावरातून ना. मग तू काढून ठेव थैली लिहून ठेव चिठ्ठीवर काही सामान किराण्यातलं काही आणायचं असेल तर. लवकर ये जा मग. काही जास्त उशीर नका करू. मग सामान घेऊन घरी येणं झालं पाहिजे. आता हिवाचं बाद झाकट पडते. हो मी येतो. मग हिशोबान करतो बरोबर. तू बी टेन्शन नका घेऊ. चल बाई मी बेसन नेतो दयाले आणि गहू नेतो. त्याला म्हणतो दे 2 किलो साजरे रोडगेसाठी दे जाडसर दळून. आणि 2 किलो दे म्हणतो पोळीचं बारकं दळून. आणि लागे बेसन आणतो. 2 बेसनाचे लाडू करून ठेवतो. पोरगी आली की मग खाते. पाय व साध्यात गेले. नाही तर दूध सांगून द्यायला लावत होती सूर्यकांताच्या घरी. की सकाळचं किती 3 लिटर दूध मला देऊन दे. तिला आंधील्या दिवशी ठेवलं की सांगलं की मग ती डेअरीवर तरी देणार नाही. तर डेअरीवर देऊन देते. मग काही दूध नाही भेटत. बासुंदी घोटून फ्रीजात ठेवतो ना. फ्रीजातली बासुंदी खायले मारस मिले लय आवडते. पोरगी येऊन राहिली तर आता काही ना काही करून ठेवते. माई पोरगी खायला लय चटुरी आहे ना. हो आता घरी किती म्हणलं तरी सुनवारेल जसं कबूज वाटते तसं तिच्या घरी काही बंद नाही. तिले काही नाही. मस्त आहे बाईच आहे घरी. पण तरी अति येऊन राहील तर मला वाटते काय करून काय नाही. दूध आणतो घोटून लागे फ्रीजात ठेवून देतो. मस्त रबडीच तयार होते त्याची. फ्रीजात अजून घट होते ते. मग पोरीले लय आवडते. चाल बाई पहिले जाऊ का नाही तर सूर्यकांताला सांगतो माय दूध डेअरीवर देऊ नको. मलाच देऊन दे 2 दिवसाचं. चाल बाई बरं इंधन नेतो. मग चहा घे ठेवला जाते. पाहुणे येलाय घरी. मी म्हटलं आता आली इकडे तर नेतोच. नाही तर बसलीस तिथं चहा करा झाडून काढा. इंधन राहिलं असतं नाही असं. चल माय नाही तर हे पोरगी उठीन जाईन चहा करायला. बरं जातो मी घरी. मा इन्नाले आली का? माय शांता. हो बाई इन्नाले आली. तू कुठे कोठ्यात आलती का? हो कोठ्यातच होती. मला दिसली तू म्हणून आली इकडे. तो जवळ ते पुढची वसरी ते कूड घेऊन राहिले. कोठ्यात तर तुला बांधेल आहे ना बाई कोठा साजरा. अहो मा हो बांधेल आहे. पण ते तरी तुझ्या जवळ काय करतात कुडाचं असं 3-4 टीन आहेत जुन्या कोठ्यावरचे. ते टाकतो म्हणत आणि कुडाचं असं घेतो म्हणत सपरी सारखं ढोरायले. मग उन्हाचं जसं बांधले. आता कसं हिवाचं अंदर लेस करून राहिले ना. शेण सारा हागणं मुतणं जसं ते बाहेर आले तर ढोरायले तर बरं वाटते.
म्हणून म्हणत कुळाचं सपरी काढतो एक अन त्याच्यात मग बांधत जाईल म्हणत दाय पारून असं म्हणत बाई. आता चालू आहे त्याचं असं का. हो ढोरा वासरायला पाहिजेच बाई. अंदरही बांधलं तरी बाहेर, मग अंदर बाहेर बांधलं असले की मग तेही मोकळे राहतात आणि आपल्याला साफ करायला साजरं राहते. 2 जोड्या आहेत वगैरे नाही. हो माय बाई 2 जोड्या आहेत माघारी. हो 4 बैल. आता काही वासरू दिलं ना तर ते मामभाषेची जोडी घरचीच आहे तर ते लागे 2 गोरे इकून नेत राहिले. 3 जोड्या होतात आता वजे वजे. ओ माय तिथले साजरं मामभाषाची जोडी मा बाबाच्या घरी होती. हो लाठी लागते ते चांगली असते म्हणतात. भाग्याले लागते मालकाले. मग काय आहे तर तशी सहजासहजी घरी मामभाषाची जोडी होत नाही काही. पण झाली तर सदरी गोष्ट. बरोबर आहे जवायचं. इकू नको देऊ. एक तर म्हटले तर नाही म्हण जा. फोडू नका म्हणा ते जोडी राहू द्या म्हणा. हो हो काच इकता तो माय. मी म्हणतो इकून टाका एवढं ढोरं वासरं हे लेकरं काही करत नाहीत. सगळं म्हटलं त्यालाच करावं लागते. शेणापासून तर ढोरं पाच्यापासून तर गावाही गेले ना तर घरी यायची घाई त्यालेच की ढोरं पाचा लागतील. माय ढोरच करावं लागेल. चारा पाणी करायली गडी होता ना वावरात नेतात ना त्याले. हा घरचं मग काहीच नाही करत. 2 टाइम शेण काढून लागे ढोरं वासरं पाजले नाही केलं. म्हटलं ढोरं पाचतो म्हटलं मी दहीपारचे आणि शेण पाजावाईच काढतात सकून समजा. दहीपारचे 2-4 पोमटे असले तर मी देतो फेकून ते तेवढं काही वाटत नाही. पण ते गडी म्हटला की मा आजकाल मजूर आहे की स्वस्त येत राहिला ना बापा. पाय बाई मजुरा तर वाढल्यास घरी करता मग समजा नाही चांगला आहे माय म्हणून उरते. मग काय तर शेतकऱ्याला बाई घरी मेहनत करावंच लागते. त्याशिवाय 2 पैसे दिसतील कसे. हो माय मग माणूस चालू राहते तर आपल्याला चालू कराच वाटते ना मा. असं वाटते माय आपण बसा मस्त साजरा घरात बंगल्यात आणि माणूस तिकडे वावरायने हिंडते. मग घरचं करतो मग मी असं म्हणतो राहू द्या ढोरासराचं करतो मी. जवळ होते तेवढं करतो मग. आता पोरगी गेली तर धंद्याचं सारा पुदाला पडलं नाही. हा हो आता एक पोरगी गेली माय तर मग तिच्यावरचा धंदा मलाच करणं आहे. हो गेली माय बाई. लय धंदा केला पण लय करू लागलं मला मंदानं या बारीनं. नाही तर मागच्या वेळेस आलती ना माय मी अशी तिची माय भेट झालती. माय बाई लस बाई बोले हे करे ह्या बारीनं आई आई लय साजरी राहिली मा सांग. बाई गेली तर काही म्हणा तू मला बाई असं वाटे बाई जशी मीनाच चालली. माई मीना कशी घरून याच्या वाटते की मला तसंच होत जाय. मला सांग माय जाऊ दे म्हटलं बाई. जीव लावला ना तिनं या बारीनं तुले म्हणून गेली नाही. बरं झालं माय बाई. तसंच पहिले तशीच होती ते 12 वादन ठक्याचं पाणी. आता लय साजरी झाली. आता काय सांगा माय कुठलं साजरी राहते का काय झालं शेवटी तिचे गुण दाखवते काय सांगा. तिचं मला तर जर सगळं पडले एकदा आमची लय झमकी झालती. हो चिट्टाम चिट्टी झालती लागे. लयच दुगड आहे ना निरा लयच उपटपणा करते. पण या बारीनं अशी दबून राहिली. सुधार होतेच माणसा. आता स्वभाव बदलत नाही तर काय तर बदलते. तिचे आई बाबा लय मस्त आहेत बाई. आता या बारीने इतकी भेट झाली नाही तर आपला त्याचा इतका काय संबंध आहे त्याचा. हा पण या बारीनं लय साजरी तिची आई. मीना सांगे लय मोठे लोक आहे म्हणे पण तिची आई माय हे पा तुला सांगतो बाई लय साजरी आहे ना बाई. मला उत्सव कसं हे नाही केलं. मीना सांगे म्हणे आई लय मोठे लोक आहेत म्हणे ते आपल्याला तर घरात म्हणे 7 खेप विकत. माई पोरगी सांगे मी म्हणलं माय असं द्या आपला तर जसं आहे तसं आहे. पण तिच्या आईला उत्सव गर्व नाही बाई. काही श्रीमंतीचं नाही काय नाही. एवढी मोठी गाडी त्याच्या घरची गाडी घेऊन आली ती. एवढी मोठी गाडी आहे तो तेवढी एका पोराची आहे म्हणे एका पोराला दुसरी आहे म्हणे. सांगा 2 गाड्याचा 4 चाक्या. तरी बाईलच साजरी आहे मंदाची आई. हो माई येईनच येते ते. हो सांगितलं ना त्या दिवशी. साजरा आहे ना बरं आहे ना माय. आणि तुम सख्या बहिणीची पोरगी आहे ना त्याची सून म्हणजे मंदाची भाऊजयच म्हण ना. हा मंदाची लाईनी भाऊजय बहिणीची पोरगी. हा ना नात्यात नाते राहतातच. बरं चाल माय तू बसली माय बोलत जवळ बो आले घरी. आता चहा घे ठेवा लागेल ते मला दिसले आले तर पण म्हटलं जाऊ द्या इन्नाले निघाली ते इंधनच घेऊन येतो पहिले आणि मग घरी गेलं की केलं धंद्याला लागाच लागतं. संध्याकाळचा धंदा तो झाला का लागे झळून गिळून काढणं. काचं काय हो मा मी कोट्यातच होती. आता घरी गेल्यावर सुरूच आहे ते का. आता रात आहे ना पुन्हा. म्हणलंच मा दिसली म्हणून म्हटलं चला एक पोरगी गेली. आता एका पोरीवरचा काम करणं माले तिचंही काम करणं म्हटलं. धंद्याचा पुतळाच पडला अशी म्हटलं मायचा. चल दिसली तर बोलायला आली. जाय माय जाय करच्या. हो माय आता एक पोरगी गेली तर मग मला तिच्यावरचा धंदा मला करणं नाही. तसं आता मीनाले चालते म्हणे असं उसक केलं तर पण मीच नाही करू देत बाई. राहू देत माय हाव ना मी आता अति का भाकरी मळायला हाव का मी. हा आय तर खाऊ त्याच्यापेक्षा तू बसणं म्हटलं माय करून घेणं आराम.
तर पाहुणे म्हणत आता इले जर सगळं असं केलं तर चालते म्हणा, तसं जास्त उसल खासल नाही, पण असं थोडंफार केलं तर चालते. म्हटलं आपस्तीचं ते हिंडत जाय म्हटलं, 2-3 चक्रा मारत जा, असं धंदा गिंदा काही करू नको म्हटलं. है की नाही, बरोबर आहे की नाही, का करू द्यावं तिला काही धंदा. आता तुले म्हणून सांगतो शांता, हे बा आमच्या बाबतीत असं होतं, माझी सासू म्हणे जेवढा धंदा करसान तेवढे मोकळे राहसान, नॉर्मल डिलिव्हरी होती, आय तर बसू नका. ते आमच्या बाबतीत शिजर गिजरचा काही विषयच नव्हता बा, आता तर बातच नाही बोलू शकतो झालं शिजर, पण असं काही होत नव्हतं बाई त्या काळात, खरं सांगतो. का आले उगाच आरामन गिरामन हे ते काही माहिती नव्हतं, मान काहीच नव्हतं, म्हणून असं वाटे करा लाव का तिला धंदा काही, बरं मोकळे राहते, नॉर्मल होते नाही तर उगाच मग शिजर त्रास मग पुरले पुढे बी त्रास होते ना बाई मग शिजरचा. नाही मा ते जुनं गेलं, आता नको लावते, डॉक्टर सांगते तसंच कर, धंदा गिंदा नको करू दे तिला, डॉक्टर सांगितलं ना आराम तर आरामच राहू दे. आता जुन्यासारखं नाही राहिलं मा, करायला जा काय होते काय असंच आहे, उगाच तोल्यावरच नावीन की होती माय तरी काळजी नाही घेतली. हो माय तसंच होईन का, नाही बाय मी नाही तुले म्हणून विचारून राहिली, आता तुझं शिकेलायस काही तुला समजते कळते म्हणून विचारून राहिली की करू द्या. मनानं जसं माळ आणि मन जसं, मला असं वाटते की धंदा केला मोकळी चाकरी राहिली तर साजरं राहते, असं जसं मनाचं जसं मी खायला करू देतो बाई तिला काही, आता माय हो ना माय, मी त्याच्यासाठी तर ती माय घरदार सोडून ती राहिली, घरचं तुला का माहित नाही, आमची सुषमाबाई काय दिवे लावून राहिली तर माणसाच्यानं काळजी वाटते, नाही तर काय मध्ये माणसाला म्हणा या तिथं मीनाच्या बाबाला गमती नाही, मी नाही येत म्हणता तू राय इवायच्या घरी. आता काय म्हणतात आपली काम आहे माय, आपल्या पोरीसाठी राहा लागते, नाही तर का गमते का आपल्या घरी गमते तसं पाहुण्याच्या घरी गमते का माय, किती म्हटलं तरी असं हेच वाटते म्हणाले, पण आता आपल्या पोरीच्यानं करावं लागते राहा लागते. ते तर आहेच ना, जाऊ दे काय, आता काय 3-4 महिने तर राहिले, जसे 3 महिने नाही, आता 6 महिन्याचं समजलं टिकली पुरं येईन ना आता नाही, या जसं या पौर्णिमेपासून हो 7 वर्ष लागते. मग तिला म्हटलं जाऊ म्हटलं बाई आपल्या घरी, तर नाही म्हणते ती पोरगी, तर पाहुणे म्हणे हो तिकडे काल न्यावं लागते म्हणे. नाही अतिस राहू दे ना मा, डॉक्टर आहे गोया औषध अमक ढमक, हा तू अतिस राह काही घर माय, मग साडी नेसवायचं कसं काय आहे, नेसता की नाही नेसवत, मा मनशी गोट काढली सांगतात बाबा, तोंडचीच गोट घेतली, मा मनातच चालू आहे. मा पोरीचं कसं पहिल्या वक्ती काही एवढं कौतुक झालं नाही, खरं सांगतो आमच्याही घरी काही एवढं झालं नाही माय, आता काय आले उगाच ती काही तर तिथं काय ताल होतं तुला तर माहितच आहे, तेव्हापासून कायला पेलाय हा, आता मा मनात जसं पाय मा मनचीच गोष्ट मी म्हणूच ही जाऊ दे, पिंकीच्या बाबतीत तरी मा पोरीची काही हौसनीच नाही झाली, पण आता या वारीनं करास, आणि तसं असं काही नाही की लोक पहिल्याच बाबती करतात, 2-3 बाबती करतात लोक, लय हौशी असले ते करतातच. मला डोक्यात चालूच आहे, मला वाटलंच करावं का तिला साडी गिडी नेसवावं का, अहो मग नेसू ना काय मा, त्यात काय असते पहिल्या बाबतीत दुसऱ्या बाबतीत तसं काही नसते. आता मा भाव जायला तर दुसऱ्या बाबतीत नेसवली साडी हौस राहते, कोणी पहिल्या बाबतीत नेसवते म्हणजे दुसऱ्या बाबतीत जाऊ दे, पण हौस असली तर काय गोट आहे नेसून ना, नाहीतरी इले पहिल्या वेळेस केलं नव्हतं म्हणतं ना, मग कर ना साजरं असं म्हणतं का, मग काढीन मग मीनाजवळ गोट, नाही तर तू ये ना हा, माई गोट ते अशीच देते हवेत उडून, तू आली तर जरशी भर पडते हा, ये जो बरं मग संध्याकाळचे, आज तरी काम पण झालं आजी नाही तर सकाळी दुपारूनची, पाहुणा घरी नसते कोण नसते हा, मग बोलल्या जाते जसं म्हणल्या जाते, आपलं ठरलं की म्हणता येते मग पाहुणेली, चालते मग आज तर नाही होत मला, आता सकाळी येईन मग दयपारची.